जे कामधेनूची खिल्लार ऐका, गायन करण्यासाठी त्या ठिकाणी कोण आहे? आवड महाराज. मग कोण आहे? गंधर्व आहे. गायन करण्यासाठी कोण आहे? गंधर्व. जे गंधर्व गाणं गाणी ऐका, नाचण्यासाठी कोण? गौतमी पाटील. रंभे आईची नाचणी कोण आहे? रंभे आईची नाचणी. आणि उर्वशी मुख्य विलासनी. भोग घेण्यासाठी कोण आहे? उर्वशी आहे. स्वर्गाचं वर्णन आहे. ज्याने पुण्य कमावलेलं आहे ना, तो स्वर्गाला जातोय बाबा. तिथं काय? ज्याने पुण्य कमावलेलं आहे तो स्वर्गाला जातो. ज्याच्याकडे पाप आहे तो स्वर्गाला जात, तो नरकाला जातोय. लक्षात घ्या. जीवदशीतून पुढे गेला पण मध्याच कपारीत जाऊन अटकला, त्याला स्वर्ग म्हटलं गेलेलं आहे. तिथं फक्त कोण आहे? मधल्या कपारीत अटकलेले आहे. जे वैकुंठात नाही, धोबिका कुत्ताना घाटका घाटका. ज्याचं पुण्य संपलं त्याला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, वैकुंठात जाता येत नाही. असे कपार आहे. जे कपार म्हणजे काय? स्वर्ग आहे. म्हणून तिथं काला नाही. लक्षात घ्या. मला हे सांगायचं होतं. मग काला आहे तरी कुठं? काला फक्त मृत्यू लोकांमध्ये आहे. का काला मृत्यू लोकांमध्ये आहे? कारण भगवान परमात्मा या ठिकाणी अवतार घेतो. आणि एकटा अवतार घेतो का? भक्त सुद्धा त्याच्या सोबत अवतारले येतात. जीव सुद्धा त्याच्या सोबत अवताराला येतात. ऐका. आणि म्हणून या ठिकाणी काला होतो. मग काला करण्यासाठी त्यांनी गाव निवडलं. कोणतं? तुमचं गाव कोणतं आहे? मानोरी. मानोरी गाव निवडलं काय? मग ऐका, काला करण्यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं, स्थळ निवडलं. ते म्हणजे कोणतं? वाळवंट. वाळवंट सारखं स्थान निवडलं. का? कारण कुठलंही कार्य सत्कार्य करायचं असलं तर ते कार्य करण्यासाठी पावन भूमी लागते. कशी भूमी लागते? पावन भूमी लागते. आणि म्हणून तुकाराम महाराज शेवटच्या चरणात काय म्हणतो माहिती का? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट आणि उत्तम. हेच एक स्थान मृत्यू लोकांमध्ये आहे का त्या स्थानामध्ये काल्याचा आनंद आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या. कोण आहे तिथं? भगवान परमात्मा सुद्धा काल्याचा आनंद देण्यासाठी आहे. त्या ठिकाणी कोण आहे? संत सुद्धा काल्याचा आनंद घेण्यासाठी आहे. आणि जीव सुद्धा त्या ठिकाणी काल्याचा आनंद घेण्यासाठी आहे. म्हणून त्या ठिकाणी काल्याचा आनंद सेवन करायचा. पण तुकाराम महाराज म्हणता एकदा काला घेऊन, एकदा काल्याचा आनंद घेऊन आमचं भागत नाही. मग काय करायचं? म्हणजे आम्ही तो काल्याचा आनंद घेण्यासाठी पुन्हा येऊ. अभंगाचं प्रथम